ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण झटपट असं आणि कुरकुरीत धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे धिरडे तुम्ही चपाती बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता आणि अगदी झटपट तयार होतात। तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया। तर यासाठी इथे मी 3 चमचे बेसन पीठ घेतले आहे। 3 चमचे बेसन पीठामध्ये आरामशीर 3 धिरडे होतात। तर इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं जिरा पावडर टाकलेलं आहे। इथे आपण थोडासा ओवा देखील टाकणार आहे, याने धिरड्याला खूप छान चव येते। आणि अर्धा चमचा रवा टाकणार आहे। रवा टाकल्यामुळे धिरड्याला आपल्या कुरकुरीतपणा येतो। तर आता मी हे छान पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे। आपल्याला बॅटर असं पातळसरच करून घ्यायचं आहे। तर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता। तर आता इथं गॅसवरती मी एक पॅन तापत ठेवलेला आहे। तर पॅन तापलं की आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि तेल व्यवस्थित असं पसरून घेऊया। बघा आता तेल छान आपलं तापलेलं आहे। तर यामध्ये जे बॅटर घेतलं होतं ते आपण कडेपर्यंत छान पसरून घेऊया। जास्त जाड देखील आपल्याला हे ठेवायचं नाही आहे, पातळ असं आपल्याला छान पसरून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने मी हे छान व्यवस्थित कडेपर्यंत पसरून घेत आहे। तर आता इथे मी 1 मिनिटभर धिरडे छान भाजून घेणार आहे। चॉकलेटी कलर येतोपर्यंत आपल्याला छान खालनं धिरडं भाजून घ्यायचं आहे। तर बघा आता 1 मिनिट झालेलं आहे। तर आता मी धिरडे पलटी करून बघते। तर बघा आता आपलं धिरडं खूप छान खरपूस भाजून झालेलं आहे। तर दुसऱ्या साईडनी सुद्धा मी थोडंसं भाजून घेणार आहे आणि एका डिशमध्ये काढून घेते। अशाच प्रकारे दुसरं देखील धिरडं मी करून घेतलेलं आहे। तर बघा आपले बेसन पिठाचे धिरडे हे झालेले आहे। अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।